मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी. आणि त्या पंढरपुराचं वैभव काय सांगावं. एखाद्या महिलेला आपलं माहेर किती प्रिय असतं. बरं, महिलेलाच माहेर असतं असं नाही, पुरुषांना सुद्धा काय आहे माहेर आहे. ते कुठलं आहे? पंढरपूर. पुरुष संतांनी सुद्धा वर्णन केलं ना, तुकोबरायांनी म्हणावं, पहिली माझी ओवी ग ओवीन जगत्र, गायीन पवित्र पांडुरंग. दुसरी माझी ओवी ग दुजे नाही कोठे, जनीवनी भेटे पांडुरंग. म्हणजे त्यांनी जात्यावरची ओवी गावी, कुणी पुरुष संतांनी सुद्धा, आणि त्यांनाही पंढरी काय वाटावं? माहेर वाटावं. जुन्या माता माऊल्या म्हणायच्या, पंढरीला जायला काही नाही लागायचं. नीट आहे का? पंढरपूरला जायला काय लागतं? काही लागत. पंढरीला जायला काही नाही लागायचं, माझ्या ग इठ्ठलाला माळ बुक्क्याची आगायतं. माळ आणि बुक्का असला की त्याला. आणि बरं, त्या माळेचं पावित्र्य किती मोठं. आमचं महिला मंडळ, आम्हाला सगळ्यात जास्त गळ्यात धारण करायला काय आवडतं तर सोनं. हो ना, किती आवडतं. आता किती रेट चालू आहे प्रत्येकीला माहिती असणार बरं का, एकेकीला विचारा. बरं, करायचं असू दे नाही तर नाही, पण अपडेट मात्र ठेवतो आम्ही. 1.5 लाखापर्यंत चालू आहे काहीतरी, हां त्या रेंजमध्ये चालू आहे. आणि एकेकीला विचारलं किती तोळे आहेत, आणि खरं खरं जर सांगितलं तर कमीत कमी 1001 तोळे इथं गोळा होतील. काळजी करू नका, मी गोळा करायला सांगणार नाही, तुम्ही देणारही नाही. पण आपण विचार करा, आयुष्यभर ते सोनं मिरवत असतो. तुम्ही असू द्या, मी असू द्या. मात्र जेव्हा आम्ही वरती जातो तेव्हा आमच्यासोबत किती देतात? देतात का थोडंफार? अजिबात नाही. सगळं काढून घेतात. बरं, काढून घेतल्यानंतर सुद्धा काही लोक म्हणतात, फार तिला सोन्याची आवड होती, मग चितेवर आहे, सोन्याच्या बांगड्या सुद्धा तिला करायच्या राहून गेल्या, फार सोन्याची आवड, त्याच्यामुळं सहानुभूती म्हणून म्हणले 2 मणी तर ठेवावं. 2 मणी. मग 2 मणी ठेवतात. बरं 2 मणी ठेवले तरी ते चांगले ठेवत नाहीत. कसे ठेवतात? फुटके, चेंबलेले, खराब झालेले, टाकून द्यायच्या लायकीचे झालेले, असे 2 मणी. मग विचार करा, आयुष्यभर ते इतकं मिरवतो, पण शेवटी मात्र ते 2 मणी सुद्धा आमच्या सोबत येत नाही. काही ते शोधत असतात नंतर सावडताना. ते 2 मणी सुद्धा आमच्या सोबत येत नाही. पण गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल तर त्याच्या एकाही मण्याला हात लावायची, धक्का लावायची कुणाची ताकद होत. ज्याच्या गळ्यात माळ आहे तो माळकऱ्याचा आदरच करतो, म्हणजे स्वतःचा आदर करतो, माळकऱ्याचा करतो, यात नवल नाही. पण ज्याच्या गळ्यात माळ नाही तो सुद्धा माळकऱ्याचा आदरच करतो. ही माळेची ताकद आहे. बाकी संप्रदायामध्ये माळ स्मरणासाठी वापरली जाते, जप करण्यासाठी वापरली जाते, जपमाळ म्हणून वापरली जाते. परंतु वारकरी संप्रदायामध्ये ती गळ्यात धारण केली जाते आणि जगणं त्या वृत्तीनं बदलतं, विचारही बदलतात. पंढरपूरला चालत असताना त्या वारकऱ्याच्या मनात विचार असतोय. एखादा विचारतो त्याला, काय मिळतं रे, एवढं पहाटे उठायचं, गरम पाणी आंघोळीला मिळेल की नाही माहीत नाही, दिवसभर भजन करायचं, तोंडही गप नाही, तोंडही तुझं दुखून येत असेल, टाईम टू टाईम जेवायला मिळतं की नाही माहीत नाही, संध्याकाळी झोपायला नीट जागा मिळते की माहीत नाही. तिथं गोपाळपुऱ्यात आत्ताच पंढरपुरात गोपाळपुऱ्यापासून बारी लागली. 35 तास, 40 तास लागतात दर्शनाकरता. एवढा वेळ उभं राहायचं आणि एवढं सगळं मिळून करून काय मिळतं तरी काय? आणि काय मागतो तू देवाकडं? तो म्हणतो, मी काहीही मागत. बाकी देवाकडे गेल्यानंतर नवस करतो, पण पंढरपूरला गेल्यानंतर काय व्हावं? फक्त दर्शन व्हावं ही अपेक्षा आहे. आणि हा शुद्ध आणि पवित्र भाव जो आहे तो देवाप्रती आमचा आहे. तो रोज हा सूर्योदय बघण्याची संधी आम्हाला देवानं दिली, म्हणून रोज देवाचे आभारच मानले पाहिजे. आणि ते पंढरपूर कसं आहे त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर शब्दही अपुरे पडतील. पंढरपुराचं वर्णन करत असताना एका अभंगामध्ये तुकोबराय फार गोड वर्णन करतात. पंढरपुरामध्ये एक मोठं भूत राहतं म्हणतात. कुठलं? पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे, आल्या गेल्या झडपी वाटे. बहु खेचरीचे रान
जाता वेडे होय मन, वेडे होय मन, जाता वेडे होय मन. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, नाही आले परतोनी, गेले नाही आले परतोनी. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला, जन्मा नाही आला, पुन्हा जन्मा नाही आला. तुकोर म्हणतात पंढरीत एक महाभूत आहे आणि ते काय करतो, आल्या गेल्याला झपाटतं म्हटले, झपाटतं ते. आणि एवढं झपाटतं की तिथं जो गेला आहे त्याला नामस्मरणाची, कीर्तनाची, वचनाची एवढी गोडी लागते की तो वेडा होऊन जातो. त्यामुळं तिथं जाऊ नका. तिथे एकदा गेला ना माणूस की तो मागं येत नाही, तिथून त्याची कायमची सुटका होते. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची मुक्तता होते. आणि म्हणून काय करायचं तर टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट हे चालावी पंढरीची. हे पंढरपूर कसं आहे, असं एक गाव आहे. नामदेव महाराजांनी गोड वर्णन केले. नामदेव महाराज म्हणतात, जम्मू याची माझी एक पंढरपूर गाव, जम्मू याची माझे एक पंढरपूर गावा. आय जम्मू याची माझी एक पंढरपूर गाव. जम्मू याची माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नावे. विठो पाटील त्याचं नाव. चला जाऊ काही भोजन मागाया. काही भोजन मागाया. ओ चला जाऊन छाया काही भोजन मागाया. काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे कमी नसते जागो. ओय विठोबाचा धर्म जागो त्याचे कमी नसते जागो. विठोबाचा धर्म जागो. जागो. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष जागो. ज्यासी नाही पंख पाय, त्याने करावे ते काय. चित्ती धरोनी दृढ भाव, पंढरपुरासी जाय. इच्छिले फळ देतो, त्यासी नवलावते काय गा. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. हो, ज्याच्याकडं काही नाही त्यानं काय जायचंय, पंढरपुराला जायचंय. आणि विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. से भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे.